मी या अलिबाग कॉरिडॉरमधल्या त्या शेतकऱ्यांना आवाहन करतो की जे जमीन कसतात पण ज्यांचं सातबाऱ्याला नाव नाही त्यांनी सगळ्यांनी एकत्र यावं। टाकीगावचे शेतकरी आपल्यासोबत आहेत, आमच्यासारखे विंदनेचे शेतकरी आहेत, धाकट्याजुईचे शेतकरी आहेत, यांनी सगळ्यांनी एकत्र येऊन आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे। साहेब, नवीन पनवेल येथील मेट्रो सेंटरमध्ये उपजिल्हाधिकारी दत्तात्रय नवले साहेब यांच्या दालनामध्ये आज बैठक संपन्न झालेली, नेमकी बैठक कशा संदर्भात होती काय सांगाल? आजची जी बैठक आहे ती बैठक श्रीमती यमुना नागा पाटील व इतर शेतकरी यांनी आमरण उपोषण ठेवलं होतं आणि त्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक खांदेश्वर पोलीस ठाणे नवी मुंबई यांच्याकडील जे पत्र आहे जावक क्रमांक 942/2024 31/1/2024चं पत्र आहे, त्या पत्रानुसार आम्ही मागणी केलेली आहे या दत्तात्रय नवले यांच्याकडे उपजिल्हाधिकारी भूसंपादन मेट्रो सेंटर नंबर 1 की उपरोक्त विषयास अनुसरून आपणास कळविण्यात येते की आपण कसत असलेली शेतजमीन पूर्वीपासून आपले ताबे कब्जा वहिवाट मालकीने संरक्षित कुळ आहे, म्हणजे सगळे आम्ही शेतकरी आहोत ते आम्ही मालकीने कसतो, परंतु विरार अलिबाग कॉरिडॉर भूसंपादनामुळे प्रकल्प बाधित झाले आहेत हे सगळे शेतकरी। त्यामुळे जमिनीचा मोबदला बाजारभावाप्रमाणे मिळावा, म्हणजे आपली मागणी तुम्हाला माहीत आहे की लोढाने याच कॉरिडॉरमध्ये 53 लाख प्रतिगुंठा भाव घेतलेला आहे, आपल्या सी लिंकला भाव आला आहे 93 लाख प्रतिगुंठा न्यायालयाचा निकाल आहे आणि इथे 13 लाखाचा भाव इथले अधिकारी देतात, तर आपला भाव वाढीव मिळावा ही मागणी आहे। त्यामध्ये सरकारी नोकरी, विकसित भूखंड, व्यावसायिक पुनर्वसन ह्या सगळ्या मागण्या आमच्या आहेत। या मागण्याबाबत आम्ही या कार्यालयासमोर उपोषण करणार आहोत आणि त्यासाठी आज आमची मीटिंग झाली आणि या मीटिंगमध्ये आमचे शेतकरी आले होते आणि ती शेतकऱ्यांची चर्चा झाली। त्याच्याविषयी आपल्या समाजाला, आपल्या शेतकऱ्यांना हा विषय समजावा म्हणून आम्ही हे प्रभात पर्वाला ही माहिती देत आहोत आणि ही माहिती दिल्यानंतर सगळ्यांनी आमच्या शेतकऱ्यांना संपर्क करायचा आणि एकत्रितपणे हा उपोषणाचा कार्यक्रम आणि बाकीचा लढा आपल्याला लढायचा आहे। नमस्कार, माझं नाव बालकृष्ण पाटील आहे, मी यमुना नागा पाटीलचा मुलगा आहे। ॲक्च्युली बऱ्याच टायमापासून असं झालं काय माझ्या वडिलांच्या आजोबांच्या नावावर अगोदर जमीन होती, नंतर ती आईच्या नावावर आली, परंतु नंतर पुन्हा ते चेंज होऊन गेलाराम बुरोमल यांच्या नावावर आली आणि ही जमीन कशी आली काय माहिती पण नाही आणि कुठली गोष्ट आम्हाला कोणी सांगितलेली सुद्धा नव्हती। दुसरी गोष्ट महत्त्वाची अशी आहे का जेव्हा आम्ही तलाठी ऑफिसमध्ये किंवा तहसीलदार ऑफिसमध्ये गेलो किंवा प्रांत ऑफिसमध्ये गेलो तर तिथून आम्हाला सांगण्यात आलं का इव्हॅक्यू प्रॉपर्टी आहे, ट्रस्टच्या जमिनी आहेत किंवा अदर कुठल्या जमिनी आहेत त्यांच्याविषयी तुम्हाला काहीही भेटणार नाही। याच्या संदर्भात पण आमच्याशी कुठलीच चर्चा होत नाही आणि कुठलीच गोष्ट नाही। त्याच्यासाठी आम्ही शेवटचा निर्णय आमचा हाच आहे का सर्व शेतकरी जमा होऊन असा संघर्ष करायचा का जिथे आम्ही उपोषण सुद्धा करू शकतो। तर हे मला बोलायचं आहे। माझं नाव सुधाकर मुकुंद नाईक, टाकीगाव विंधणेमधून बोलतो मी। माझी जमीन ही माझ्या वडिलांपासून आम्ही कसत आहोत, पण आता ह्या कॉरिडॉरसाठी जमीन चाललेली आहे तिथे साहेब सांगतात की तुम्हाला ह्या जमीनमधून काही मिळणार नाही, तर आम्हाला ह्या जमीन वडिलांपासून कसत असल्यामुळे आम्हाला या जमिनीचा योग्य तो मोबदला मिळाला पाहिजे असं आमचं म्हणणं आहे। माझं नाव अतुल गजानन म्हात्रे, राहणार टाकीगाव, तालुका उरण। माझं शासनाला इतकंच म्हणणं आहे की आमच्या वाडवडिलांपासून जी कसत आलेली जमीन आहे त्यांचा योग्य मोबदला आणि आमचं वर्चस्व आहे, बोलायचं तात्पर्य की आम्ही त्यांचं कुळ आहोत आणि त्या कुळाला योग्य तो मोबदला आमच्यासाठी द्यावा हीच शासनाकडे आम्हाला शेतकऱ्यांची मागणी आहे। आता मी सन्माननीय उपजिल्हाधिकारी दत्तात्रय नवले यांच्याशी जी चर्चा केली त्या चर्चेविषयी माहिती सांगणार आहे। हे सक्षम प्राधिकारी आहेत, अलिबाग बहुउद्देशीय मार्गिका म्हणजेच अलिबाग विरार कॉरिडॉर याचे हे पुनर्वसन अधिकारी आहे आणि भूसंपादन आणि पुनर्वसन असेल। तर याच्यामध्ये जी चर्चा झाली ती आपल्याला सांगतो ती अतिशय महत्त्वाची आहे की आम्ही त्यांना सांगितलं की आम्ही जे जमिनी कसतो त्याच्यावर इव्हॅक्यू प्रॉपर्टी असा शेअर आहे, काही ठिकाणी ट्रस्टच्या जागा आहेत, काही ठिकाणी वक्फ बोर्डच्या जागा आहेत, या सगळ्यांना कुळ कायदा लागत नाही असं यांचं म्हणणं होतं। तर कुळ कायद्याचं आंदोलन जे आपलं आहे ते आपल्याला माहीत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि नारायण नागू पाटील यांनी केलं होतं, या आंदोलनाचा विसर आपल्याला पडलेला आहे। आता जे दत्तात्रय नवले यांनी सांगितलं ते शेतकऱ्यांच्या विरोधी आहे, म्हणजे सावकारांच्या बाजूने आहे। मग ट्रस्ट असेल किंवा वक्फ बोर्ड असेल किंवा इव्हॅक्यू प्रॉपर्टी असेल, शेतकरी जमीन स्वातंत्र्यपूर्व काळापासून कसतोय तर त्याला कुळ कायदा लागत का नाही हा आपला प्रश्न आहे आणि यासाठी आपल्याला आंदोलन करायचं आहे। हा प्रश्न त्यांना जेव्हा मी सांगितला त्यांनी सरळ उत्तर दिलं की आम्ही तुमच्या शेतकऱ्यांना 1 रुपया देऊ शकत नाही।
हा निर्णय शेतकऱ्यांच्या बाजूने यावा असं वाटत असेल तर आपण महसूल मंत्र्यांकडून तसा निर्णय आणला पाहिजे, MSRD कडून तसा निर्णय आणला पाहिजे असं त्यांनी सांगितलं. दत्तात्रय नवले 2019च्या लोकसभा निवडणुकीपासून मला ओळखतात आणि त्याने मला पहिल्या ओळखलं आणि त्याने तुम्ही आताही खासदारकीला उभा होता. तो हो, तर आपला खासदारकी लढण्याचा निर्णयच यासाठी होता की या कोकणातल्या कुळांना न्याय भेटावा. मला कल्पना आहे की आता आपले श्रीरंग बारणे हे निवडून आलेले आहेत आणि जे सरकार नवीन येऊ घातलेलं आहे, या सरकारला आमचं हेच म्हणणं आहे की कोकणातले शेतकरी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात जमिनीचे मालक होते. पेशवाईमध्ये खोती आले आणि खोतीमुळे आम्ही कुळ बनलो. या कुळांचा कुळ कायदा 1 एप्रिल 57ला देशात आला, परंतु तो राबवला गेला नाही. कारण कुळांच्या बाजूने लढणारा आता नेता विधानसभेत पण नाही आणि लोकसभेत पण नाही. आणि म्हणून हे आंदोलन आम्ही छेडलेलं आहे. या आंदोलनासाठी आम्ही आज दत्तात्रय नवले या सक्षम प्राधिकाऱ्यांचं मार्गदर्शन घेतलं आणि त्यांनी जे सांगितलंय ते असं सांगितलेलं आहे की हा निर्णय शेतकऱ्यांना 1 रुपया न देणारा आमच्याकडे आदेश आहेत या भूसंपादन कायद्याप्रमाणे, त्यांच्या कायद्याप्रमाणे. परंतु तुम्ही म्हणताय त्या पद्धतीने जर आपण गेलो तर त्यांचं म्हणणं आहे की बऱ्याचशा शेतकऱ्यांनी पैसे घेतल्यामुळे तुम्हाला आता न्याय कसा द्यायचा. याच्या अगोदर शेतकऱ्यांना अशा प्रकारचं मार्गदर्शन कोणी केलं नव्हतं. यामध्ये काय की जमीन कसतोय आपण 2013च्या कायद्याप्रमाणे प्रकल्प बाधित या व्याख्येत आम्ही सगळे बसतो. सावकार कुठे राहतात त्याचा पत्ताच नाही. मग पुनर्वसन शेतकऱ्यांचं झालं पाहिजे, परंतु शासन सहजासहजी हा असा निर्णय घेणार नाही. यासाठी आंदोलनाची गरज आहे आणि म्हणून मी या अलिबाग कॉरिडॉरमधल्या त्या शेतकऱ्यांना आवाहन करतो की जे जमीन कसतात पण ज्यांचं सातबाऱ्याला नाव नाही त्यांनी सगळ्यांनी एकत्र यावं. टाकीगावचे शेतकरी आपल्यासोबत आहेत, आमच्यासारखे विंदनेचे शेतकरी आहेत, धाकट्याजुईचे शेतकरी आहेत. यांनी सगळ्यांनी एकत्र येऊन आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. माझी शासनाला विनंती आहे की जे जमीन कसतात त्यांची नावं सातबाऱ्याला लागली पाहिजेत. नवी मुंबई एअरपोर्टमध्ये सुद्धा आमच्या नेत्यांनी हा जमीन कसणाऱ्यांचा आग्रह न धरल्यामुळे वाघिवले गावच्या जमिनीचा विषय असेल, बिवलकरच्या जमिनीचा विषय असेल, यामध्ये कुळांचे अधिकार नष्ट झाले. आपल्या आमदारांना, आपल्या खासदारांना हा विषयच कळला नाही. आणि म्हणून माझी विनंती आहे सगळ्या आमदारांना, खासदारांना, नव्याने निवडून आलेल्या बारणे साहेबांना पण विनंती आहे आणि हरलेल्या खासदारांना म्हणजे उभाटा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाचे खासदार आहेत त्यांना पण विनंती आहे की आता तुम्ही सगळं निवडणुकीचं वैर विसरा, पराजय विसरा, विजय विसरा आणि शेतकऱ्यांसाठी इथे आंदोलन करायला या. लोकनेते दिवा पाटील, लोकनेते दत्ता पाटील, नारायण नगू पाटील, बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशात तत्व निर्माण केलं की जे भूमिहीन आहेत, जे पोट भरतात, ते प्रकल्प बाधित होत असतील तर त्यांना पुनर्वसन भेटलं पाहिजे. आणि म्हणून लगेचच निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर आम्ही इथे बैठक लावली. या बैठकीच्या बाबतीत शेतकऱ्यांना विनंती आहे की आपल्याला एकतर या ट्रस्टच्या जमिनी असतील, वक्फ बोर्डाच्या जमिनी असतील किंवा इव्हॅक्यू प्रॉपर्टी असतील, या जमिनीमध्ये खरे प्रकल्पग्रस्त आम्ही असताना आम्हाला न्याय भेटला पाहिजे. हा निर्णय शासनाकडून घ्यायचा आहे. वेळ पडली तर न्यायालयात जायचं आहे. यासाठी संघर्ष करावा लागेल, पैसे खर्च करावे लागतील, आपल्याला लढावं लागेल. आणि म्हणून सगळ्या शेतकऱ्यांच्या वतीनं माझी विनंती आहे प्रभात पर्वच्या माध्यमातून सगळ्या शेतकऱ्यांनी एकत्र यावं. जर अनेक लोकांनी असेच पैसे निमूटपणे घेतले किंवा पैसे भेटले नाहीत म्हणून अन्याय सहन केला तर अन्यायालाच कायद्यात रूपांतरित केलं जाईल. जे विमानतळात घडलं 22.5% कायदा हा अन्यायकारक होता कारण त्यामध्ये मच्छीमारांचं पुनर्वसन नव्हतं. अशाच प्रकारचा विषय आता आलेला आहे आणि हा ऐतिहासिक निर्णय कायम करण्यासाठी रायगड जिल्ह्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांनी एकत्र यावं अशी नम्र विनंती मी सगळ्या शेतकऱ्यांच्या वतीने आपणास करत आहे.